17 मार्च 1962 रोजी हरियाणातील करनाल येथे झाला. लहानपणापासूनच मला आकाश आणि विमानांचे खूप आकर्षण होते. कठोर परिश्रम आणि जिद्दीमुळे मला नासामध्ये अंतराळवीर होण्याची संधी मिळाली. अंतराळात झेप घेणारी भारतात जन्मलेली मी पहिली महिला आहे. उद्या होणाऱ्या इंटरनॅशनल वुमेन्स डे निमित्त आज आपण महान भारतीय महिलांचे कर्तृत्व जाणून घेण्यासाठी विशेष वेशभूषेत परिपाठ पाहणार आहोत. आता आजच्या कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर सुविचाराने करूया. सुविचार सादर करत आहे पूर्वा. नमस्कार, मी पिलौलकंदी थेत्ते परिबाल उषा म्हणजेच की पीटी उषा. आज मी तुम्हाला नमस्कार. मी गेम्समध्ये 4 स्वर्णपद आणि 1 श्रेष्ठपद जिंकली म्हणून मला स्वर्णकन्या असे म्हणतात. आज मी तुम्हाला एक प्रेरणादायी सुविचार सांगणार आहे. मेहनत आणि चिकाटी असेल तर नक्कीच यश मिळते. अर्थ जी व्यक्ती प्रयत्न करते ती व्यक्ती एका दिवशी नक्कीच यशस्वी होते. धन्यवाद. आता एक सुंदर म्हण मी स्वतः सांगणार आहे. मोठी स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी आकाशाला गवसणी घाला. अर्थ जो माणूस मोठी स्वप्ने पाहतो आणि त्यासाठी धैर्याने व मेहनतीने परिश्रम करतो तो कितीही मोठे यश मिळवू शकतो. आता आजच्या दिवसाचे महत्त्व सांगण्यासाठी येत आहे सुपेक्षा. नमस्कार, मी वाचेंद्री पाल, भारतातील पहिली महिला गिर्यारोहक. आज मी तुम्हाला दिनविशेष सांगणार आहे. 1984 मध्ये आजच्याच दिवशी मी भारतातील पहिली महिला गिर्यारोहक म्हणून माझी निवड झाली आणि 23 मे 1984 मध्येच मी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करून भारताचे नाव उज्ज्वल केले. आता आजच्या ठळक बातम्या सादर करत आहे श्रेया. That's Karnam Maleshwari, starting with the snatch. In her first attempt, she is attempting 105 kilograms. नमस्कार, मी श्रेया बारगीर. आज भारताची सिडनी ऑलिम्पिक 2000 मध्ये कांस्यपदक मिळवून देणारी पहिली महिला वेटलिफ्टर ठरली. आज आपल्याला ठळक बातम्या सांगणार आहे. उद्या सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा होणार. MHT CET परीक्षेला यंदा 11.42 लाख विद्यार्थी. उद्या वर्ल्ड कप T20 आणि भारत न्यूझीलंडचा सामना. आता आपण एक प्रेरणादायी बोधकथा ऐकणार आहोत. बोधकथा सादर करत आहे दिव्या. मी दिव्या तिडके. आज भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वेशभूषा साकारली आहे. माझ्या कार्यकाळातील प्रसंग मी आपल्याला सांगत आहे. 1971 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. भारत सैनिक शौर्य लढा दिला. भारताचे ताकद जगाला दाखवून दिली. पुढील भाग तिवारी सर घेतील अशी मी त्यांना विनंती करते.